नाही, अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा आरोप आहे। फिल्मफेअर अवॉर्ड हा वर्षानुवर्ष मुंबईत होतो, कधी विशेष बाब म्हणून तो दुबईत झालाय, शारजात झालाय, आणि जी कंपनी हा अवॉर्ड करते त्या कंपनीचा हा निर्णय असतो। विरोधकांना कुठलेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे केवळ नसलेले मुद्दे, खोटे मुद्दे ते उपस्थित करतायत। आणि जयंत पाटलांना मी एवढंच सांगेन की फिल्मफेअर अवॉर्डविषयी त्यांना फार कळवळा असेल तर त्यांनी गौतम अदानींशी बोलावं, कारण त्यांचे आणि शरद पवारांचे फार मैत्रीचे संबंध आहेत। जनतेच्या दरबारात न्याय करायचा असेल तर मग इतके वर्ष कोर्टाची लढाई कशाला खेळलात? कायम माझा पक्ष चोरला, माझी निशाणी चोरली। जनतेच्या न्यायालयात जाण्याचं धाडस नाही म्हणून तो सर्वोच्च न्यायालयात पिटिशन करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करतायत। लोकसभा समोरच आहेत, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। असीम सरोदे म्हणतात की असीम सरोदेंना हे लक्षात नाही का? सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलंय की हे सरकार घटनात्मक सरकार आहे, आणि त्यामुळे असीम सरोदे वकिलीपेक्षा पक्षीय भूमिका जास्ती बजावत आहेत। ती त्यांना लखला बसावी। आणि मुळामध्ये शिवसेना नावाचा पक्ष फुटलेलाच नाही आहे। शिवसेना नावाच्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीने त्यांनी आपला जनहित विरोधी निर्णय बदललेला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा।